राहिलो आणि आता निघालो आपण. रस्ता चांगला झालेला आहे आणि आपण लागलो आपल्या आता मुंबई गोवा हायवेला. टायर हँडल पूर्ण वायबल करतं असं, हे बघा. माहीत ना हा इश्यू काय आहे. टायर अपग्रेड केला त्याच्यामुळे आहे की कन्सर्टचा प्रॉब्लेम आहे माझ्या गाडीचा. असा रस्ता पाहिजे पूर्णपणे आपला महाडपर्यंत, मग काही इश्यू नाही. 6:44 म्हणजे आपण 6:40ला निघालो. चहा पिऊन 6:35ला थांबलो होतो आणि माझी बॅग मागे लावल्यामुळे मला काही थकल्यासारखं झालं नाही भाई. आणि आत्ता मुंबई गोवा हायवेला लागल्यापासून थोडं थंड थंड जाणवतं आहे बॉडीला, की थंडी आहे असं वाटतंय. गाडी 90च्या स्पीडला आहे पण असं वाटत नाही. हे पूर्ण तांबूस झालाय आणि आता वातावरण बघा का झालंय, एक नंबर वाटतंय. मिरर आपला डिल्ल झाला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते आता मी थांबेन प्रॉपर जागेवर असा, पण ते फिट्ट करायला आता पानं लागत नाही आतमध्ये. काय वातावरण झालं आहे मस्त एकदम, धुके सगळीकडे. गावाला जायची मजाच वेगळी आहे मुंबई गोवा हायवेने, एक नंबर. आणि आता इकडे पोलीस असणार आहेत असं, तर मिरर ओपन करूयात चुपचापपणे. खारपाडा क्रॉस झालेला आहे आणि आत्ता मजा येणार आहे भाई. आत्ता टेन्शन नाही, आता डायरेक्ट माणगाव. पोलीस वगैरे असतील तर माणगावला असणार ते. आतापर्यंत रस्ता चांगला होता, परंतु आत्ता रस्त्याची थोडी कंडिशन बिकट आहे वाटतं. नाही, हा फक्त ब्रिजच आहे असा, पुढे झालाय टकाटक आहे. बाबा खूप वैतागलो होतो या रस्त्याला. म्हणजे ॲक्च्युली बोला गेलं ना तर असा रस्ता होता की गाडी 60च्या वर जाऊ शकत नव्हती. आणि आत्ता तर तुफान आहे, खेचायला पाहिजे फक्त गाडी. हवा खूप आहे रस्त्याला आणि क्लायमेट एक नंबर आहे. जास्त थंड नाही, जास्त असं म्हणजे मस्त एकदम सकाळ सकाळचं असं रम्य वातावरण आहे, एक नंबर वाटतंय. जेव्हा पण हा रस्ता बनेल ना एकदम प्रॉपर, मजा येईल ना या रस्त्याला वेगळीच. मग मला असं वाटतं महाड ते पनवेल 2 तासामध्ये होऊन जाईल, कारण रस्ता खूप चांगला आहे आता. आणि याच्या पुढे सुद्धा अजून बनेल प्रॉपर, तेव्हा तर अजून भारी बनेल. सकाळचे वाजले 7:09 झाले. रस्ता चांगला असल्यामुळे आपण खूप लवकर म्हणजे कव्हर केलं खूप. आणि रस्ता भारी आहे भाई. लागला वडखलचा ब्रिज, जो मागे आला होता तर कंडिशन चांगली होती. आता बघूया काय कंडिशन आहे रस्त्याची. चांगलाच आहे. हां, आणि मी गावी चाललोय, हे घरी मी सांगितलं नाही, तर डायरेक्टली जाऊया. सगळ्यांना वाटेल अरे काल तर यांनी फोन केला होता आणि आज लिटरली आला इकडे गावी. आणि सूर्यदेवताचं आगमन झालंय, काय तांबूस पूर्णपणे झालाय. एक नंबर व्ह्यू वाटतोय बघा, काय छान वाटतंय. डोंगर आणि मधून असा सूर्य. अरे धन्नो, काय मजा येते तुला चालवून, जबरदस्त. ही मजा मला कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही, ती माझी बाईक देते मला. नेक्स्ट लेवल कम्फर्ट आहे, शो आहे. अरे बापरे,
झालं. अजूनपर्यंत ह्या रस्त्याचं काम चालू नव्हतं, तर आता इकडे रस्त्याचं काम चालू झालं आहे. आता अपोलो अल्फा H1 जो मी टायर टाकला आहे 150/60/17 आणि फ्रंट टायर आहे अपोलो अल्फा H1 110. टायर साईज अपग्रेड केले, तर बघा लुक कसा वाटतोय. असा मस्तपैकी एकदम मस्क्युलर. बॅग बघा एक नंबर वाटतंय. आणि मी पाठचा हे काढलं आहे, काय ते मरगाड काढलं आहे, फ्लॅप मरगाड काढून टाकलं आहे. आणि इकडे साडी गार्डसुद्धा काढून टाकलं आहे. तर बघूया एकदा असं करून काय वाटतंय. आता आपण निघूया. टायर कसा वाटतोय बाईकमध्ये हे मला नक्की सांगा. काही साईड इफेक्ट असतील, काही निगेटिव्ह पॉईंट असतील त्या टायरबद्दल किंवा काही असेल तर मी ते सांगेनच. कारण मी अजूनपर्यंत प्रॉपर तिला चालवलेलं नाही. अजून 2-3 हजार किलोमीटर चालवेन, मग त्याच्यानंतर मग त्याचा एक व्हिडिओ बनवूया की त्याच्याने काही बाईकवर फरक पडतो का, की टायर साईज अपग्रेड केल्याने ते कळून जाईल आपल्याला. तब्येत ठीक नाही, गळा पूर्ण जाम झाला आहे, सर्दी खोकळा आहे. आता आपण इकडे इकडे थांबायचं नाही, कुठे डायरेक्ट महाड थांबलो तर तिथे थांबूया. कुठे पाळीला जातो, पाळीला जायला जो रस्ता आहे ना तिकडे, तिथे चहा पिऊ आणि पुन्हा आपली जर्नी कंटिन्यू. माणूस कितीही आजारी असू दे, काहीही होऊ द्या, पण तो गावी आला की एक नंबर वाटतं. मेंटॅलिटी म्हणजे माणसाची कशी आहे ना, की मुंबईमध्ये ते किचकिचाट गोंधळ आणि आता दिवाळी चालू आहे तर रात्रभर फटाक्यांचा आवाज. खूप त्रास आहे भाई मुंबईमध्ये जीवन जगणं. फक्त हे मुंबईवाले सांगू शकतात. अपाची 200 4V. मी ॲक्च्युली ती गाडी घेणार होतो, अपाची RTR 200. पण माझं बोलतो नाही कसं, पहिल्यापासून मला खूप वर्षापासून आवडत होती ती. जेव्हापासून ती लॉन्च झाली 2016 तेव्हापासून मला ती बाईक आवडते. पण कधी कधी बोल असतं ना भाई, की जे आपल्याला पाहिजे ते कधी मिळत नाही, तसंच आहे ते. पण नाही घेतली तर एक अर्थाने चांगलंच झालं, कारण त्या गाडीचा इंजिनचा आवाज, इंजिनचा नॉईज खूप आहे आणि त्याचे व्हायब्रेशन्स खूप आहेत. ह्या बाईकसारखे फील आलं नसतं मला ती चालवताना, कारण ही जेवढी रिफायनमेंट आहे नेक्स्ट लेवल. आणि इकडे रस्त्याचं काम चालू आहे. शंभर टक्के टायरने ॲव्हरेजवर फरक पडला असं वाटतंय मला, आणि तो पडलेला आहे. कारण एक गाडी कमी झाली भाई. नाहीतर माझी एक गाडी मी मानगाव क्रॉस केल्यावर होते. याचा अर्थ गाडी ॲव्हरेज मार खाईल टायर अपग्रेड केल्यामुळे. म्हणजे ॲक्च्युली टायर साईज अपग्रेड केले त्याच्यामुळे हा साईड इफेक्ट न बोलता साईड इफेक्ट आहे हा. पर ठीक है भाई, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तसंच आहे भाई. जर ॲव्हरेज पाहिजे तर हार्ड कंपाऊंडवाले टायर असतात ते टाका. आणि जर कम्फर्ट आणि ग्रिप पाहिजे तर अपोलो सियाट झूम. आणि आपल्या समोरच, आपल्या डोक्याच्या समोरच असं सूर्यदेवत आहेत. आणि हवा बघा किती आहे. आणि रस्ता बनवला आहे पण रस्त्यामध्ये बम्पिंग खूप आहेत, असे जम्पिंग खूप आहेत. गाडी उडते सारखी, खालीवर होते. माहीत नाही का, पण असं भारी वाटते मला की माझी गाडी तसं कम्फर्टेबल लेवल अशी नेक्स्ट झाले. आणि स्मूथनेस तर अशी एकदम बाप आहे गाडीची. त्यामध्ये यार पुन्हा असं वाटायला लागलं की माझी गाडी नवीन आहे असं वाटते.
आणि रस्ता संपलेला आहे. इकडे रस्ता उकरलेला आहे. तर बघूया आता कुठपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे इकडे. जेव्हा इकडे काहीच काम नव्हतं, जेव्हा इकडे काम सगळं चालू होतं, तेव्हा हा पूर्ण पट्टा पेंडिंग होता. त्याला काय हात लावला नव्हता. पण आता इकडे सगळं काम बऱ्यापैकी झालं आहे आणि आता ह्या पट्ट्याला हात लावलेला आहे. आता माहीत नाही कधीपर्यंत बनेल हा. पण हा बनेपर्यंत 2-3 वर्ष गेली. आता हा बनेपर्यंत 2-3 वर्ष जाणार. असं करत करत रस्ता बनणार आहे आपला मुंबई गोवा हायवे. बापरे, काय कंडिशन आहे भाई रस्त्याची. बाबा तू कुठे झोपतो असा? इंडियन ऑइल. अरे बाबा काढून टाका रे हे पॅचेस. खालीवर सगळं असं. थोडी चहा पिऊया आणि मग पुन्हा निघूया आपण. A few moments later. आणि आता निघालो. अर्धा तास थांबलो कारण वॉशरूमला सुद्धा झालं होतं, फ्रेश व्हायला होतं. तर फ्रेश झालो आणि आता कंटिन्यू करूया. आता डायरेक्ट महाड. आपण आलेलो ॲक्च्युली खूप लवकर, पण नाश्ता वगैरे करायला थांबलो तर टाईम झाला. अर्धा तास तिथेच झाला. नाश्ता करून घेतला, थोडं बरं वाटलं. इकडे सिंगल लेन आहे. काय रस्ता आहे आणि काय मजा येते. जबरदस्त. एक टाइमला हा रस्ता असा होता की बाबा विचित्रच. कंडिशन याची खूपच बिकट होती या रस्त्याची. आपली लालपरी, परळ, अलिबाग, पोलादपूर. आता आपण प्रॉपर कोलाडमध्ये आलो. पूर्ण धुके झालेत. एक नंबर वाटतंय क्लायमेट. आता असं वाटायला लागलं भाई गावी गाव आलं. आणि रस्त्याची कंडिशन बिकट आहे. गाड्या इकडे तिकडे होत आहेत. अरे बापरे. बाकी कोलाडपर्यंत रस्ता सुसाट आहे. एक नंबर आहे. कोलाडच्या पुढे थोडं काम आहे चालू. मिरर भाई. तेवढ्यापुरता पॅच खराब होता, त्याच्यानंतर पुन्हा हा चांगला आहे. तर बघूया आता आपल्याला इथून किती टाइम लागतो महाडला जायला. मान दुखायला लागले हेल्मेटमुळे, कारण सवय नाही ना हेल्मेट डेली घालायचं. पुन्हा हा पॅच थोडक्यापुरता चांगला होता, पुन्हा खराब.
पोचलेलो आहे आपण इंदापूर. अर्ध्या तासामध्ये आपण इकडे पोचलो इंदापूरमध्ये. तर इथून आपल्याला किती टाईम लागतोय ते बघायचं आहे. इकडून जास्त टाईम नाही लागावा असं वाटतं मला. तरी पण इथून 15 मिनटं माणगाव आणि माणगाववरून अर्धा तास, म्हणजे 10 वाजेपर्यंत आपण पोचणार बहुतेक असं वाटतंय. म्हाडला 10 वाजेपर्यंत पोचणार. तर बघूया कितपर्यंत पोचतो आपण. थ्रॉटल देण्याची मजा आहे ना भाई, अलग लेवल. आणि इंदापूर निघालो बाहेर. एंट्री केली, 2 मिनटामध्ये निघालो बाहेर. आता इकडे इथून 15 मिनटामध्ये, 15 मिनटं पण नाही, 10 मिनटामध्ये माणगाव. आणि माणगाव टू होय होय. हा बघा ट्रक बघा, पूर्ण पलटी झाला आहे. हा बघा, बापरे, पूर्ण पलटी झाला आहे. सपाटीला पलटी झाला कसा काय? ॲक्च्युली तो तिकडून फास्ट आला असेल आणि टर्न जमला नाही. हँडल प्रॉपर असं फिरलं नसेल. इंदापूरचा पेट्रोल पंप CNG. ए दादा, आणि आपण निघालो दादा. माणगावमध्ये एंट्री केले. 5 मिनटामध्ये इथे आलो आपण. मला वाटलं 15 मिनटं तरी लागतील. 5 मिनटामध्येच पोहोचलो आपण. हवा बघा किती आहे की पूर्ण मी असं हालतोय, एवढी हवा आहे. जबरदस्त हॉर्न देत चाललाय. कृपया स्वतःच्या सामानाची स्वतः काळजी घ्यावी. मालक व चालक जबाबदार राहणार नाही. माणगावमध्ये एंट्री झाली बाई आपली. अर्धा तास आपण लेट आहे. माणगावला लोक मार्केट चालू झालं.